भडवल ब. चला बेकरी टीम मैदानामध्ये लगेच उतरायचंय. बेकरी टीम चला मैदानामध्ये लगेच. बघा शिस्तबद्ध संघ आपण पाहतोय बेकरे एका लाईन मध्ये मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही शिस्त सर्वांना हवी आहे. क्रिकेटमध्ये शिस्त फार गरजेची असते. अगदी एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच एकीकडे तुम्ही पाहताय बेकरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे भडवल ब. दोन्ही सुपरस्टार आता मात्र एकमेकांच्या समूहामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम मध्ये अगदी स्टार कास्ट आहे आता एकमेकांच्या समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे भडवल ब त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय बेकरे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय भडवल ब टीमनं. राकेश आणि त्याच्या साथीनं समीर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच होईल यात मात्र शंका नाहीये कारण की मेगा फायनल आहे. दोन्ही बलाढ्य टीम आहेत एकमेकांच्या समूहामध्ये. मेगा फायनलची मॅच गावदेव चषक 2024-25 हे पर्व आणि त्याच्यामधील ही मेगा फायनलची मॅच. हाच केला होता अट्टास शेवट गोड व्हावा आणि अगदी शेवटच्या क्षणी आपण येऊन पोहोचलोय. शेवटच्या मॅच पर्यंत येऊन पोहोचलोय. आयोजकांनी घेतलेली या मॅच मध्ये मेहनत आज खऱ्या अर्थानं त्यांना प्राऊड फील होत असेल. त्यांनी खऱ्या अर्थाने घेतलेली ही मेहनत सक्सेस होत असताना आपल्याला पाहायला मिळते. भडवल टीम फाईट करते बेकरी टीमच्या अगेन्स्ट. दोन्ही टीम मध्ये स्टारकास्ट आहेत. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चेत असलेली ही दोन्ही टीम आज मात्र एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतात. विकेट हॅट्रिक साठी आमचे सन्माननीय अनंतजी कराळे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक आमचे सन्माननीय चंद्रकांतजी दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या मैदानावरती आलात. मैदानाची शोभा वाढवली. आता व्यासपीठावरती या आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. 2 षटकांची मॅच असेल. जबरदस्त मॅच होईल. स्पर्धा म्हटलं की सर्वांना उत्कंठा लागते. त्यात वाकसकरांची स्पर्धा म्हटलं की अजून उत्कंठा. प्रत्येक टीमला अगदी या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा असते. प्रत्येक टीम अगदी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करत असते. बऱ्याचशा टीम अगदी अजून देखील फोन करत होते आजच्या दिवसामध्ये देखील आम्हाला देखील या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. एवढा हवा असणारं हे वाकसकरांचं आयोजन आपण सातत्यानं पाहत आलोय. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन येत असतात. आणि आता मी आयोजकांना आणि आमच्या ऑलराऊंडर्सला विनंती करेन की आपण मैदानाच्या चारही बाजूनी थांबा. आता ऊन देखील कमी झालंय. आमचे छोटे ऑलराऊंडर आहेत त्यांना विनंती करतो की आपण सर्व मैदानाच्या चारही बाजूनी उभे राहा कारण की हे मेगा फायनल आहे. अगदी शेवटचा क्षण आहे. क्रुशल मुवमेंट आहे. या मुवमेंटवरती कोणतेही आता गालबोट लागायला नको. प्रत्येकानं बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करा. फायनलचा पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. इथे मात्र मिसफील्ड झाली आहे. क्षेत्ररक्षकानं चुकीचे क्षेत्ररक्षण केलं. त्यांना हुलकावणी देत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. सुरुवात केली आहे चौकारानं. समीरच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि मेगा फायनलला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. ह्याच्यापेक्षा चांगली सुरुवात काय म्हणावी लागेल. जे आमचे आयोजक आहेत अगदी आमच्या समोर स्टेजच्या समोर जे बसलेत सर्वांनी एका ठिकाणी बसू नका. बाउंड्रीच्या अगदी चारी बाजूनी थांबा. सर्वांना विनंती आहे. आयोजकांकडून ही खास करून तुमच्यासाठी सूचना आहे की आपण सर्वांनी बाउंड्री लाईनच्या अगदी चारी बाजूनी उभे राहा.
फटका फसला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, प्रयत्न झालेत परंतु प्रयत्नांना यश येत नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकी झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उचली घेतली, डोक्यावरनं चेंडू निघून गेला. बॅकअपला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले, त्यांनी मात्र धावा वाचवल्या. एकंदरीत या चेंडूवरती आपल्याला धावा पाहायला मिळतील त्या 3. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, या 3 ऍड केल्या तर होतील 7. 2 चेंडूंमध्ये 7 धावा. 2 षटकांची मॅच, मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार, गावदेव चषकचा हा थरार आपण अनुभवतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जी मेहनत घेतली, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला हातबळ लावलं, त्या सर्वांचं गावदेव चषक अगदी आभारी आहे, त्यांचा आभार व्यक्त करतो. प्रत्येकाने या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी न कळत मोठी मेहनत घेतली. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला, मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न समीर कडून होतोय, राकेशने त्याला थांबवला. धाव धोकादायक होऊ शकते हे त्याला माहिती आहे. लढेंगे बचेंगे तो और भी लढेंगे हेच त्याच्या मनात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली, आपण पाहताय. या स्पर्धेसाठी स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण विवेक असेल, तुषार असेल, स्वप्नील असेल, जयेश असेल, यांनी जी मेहनत घेतली समालोचन करण्यासाठी. अगदी स्वप्नील माली यांनी जी मेहनत आम्हाला ज्या ज्या वेळी अगदी भोजनासाठी जायचं होतं त्या त्यावेळी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी समालोचन करण्याची त्यांनी जबाबदारी घेतली. फार चांगलं समालोचन ते देखील करतात, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करूया. आमचे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये अंपायरची भूमिका पार पाडली, स्वतः आयोजक आपण पाहताय राजेंद्रजी बैखरे, नवनाथजी माली, त्यानंतर आपण पाहताय ऋतिक असेल, धीरज असेल, या सर्वांनी भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतले. बाबू खांबाले, प्रिन्स उर्फ बबली, बऱ्याच जणांची मेहनत आहे खऱ्या अर्थानं, कळत न कळत. आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल राजेंद्र वैखरे, जॉन्टी दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आम्ही आभारी आहोत. चांगला फटका यावेळी समोरच्या दिशेनं लॉप केला, अगदी वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळतात त्या 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती, 1 षटक अजूनही बाकी आहे. आणि खास करून मी आभार व्यक्त करेन अजयजी डायरे सरांचं की त्यांनी खऱ्या अर्थानं आमचं नाव सजेस्ट केलं या बाकस टुर्नामेंटसाठी, राजेंद्रजी वैखरे सरांना, आणि त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो. वाकसकरांचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. धन्यवाद आम्हाला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल. 1 षटकाचा खेळ समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. अजूनही 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकांची ही मॅच आहे, मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार, गावदेव चषक 2024-25 चा हा थरार आपण अनुभवताय वाकसच्या या क्रीडांगणावर. जबरदस्त मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये. राकेश विकेट हॅट्रिक साठी आमचे अनंतजी कराळे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बेकरे टीम साठी हे कॅश प्राइज आहे. अनंतजी कराळे साहेबांकडनं मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे. ललित आल्या गोलंदाजी मार्क वरती, फुलटॉस बॉल, फुल टोल वसूल करायचा होता आणि तो केलाय. राकेशने मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा ठोकलाय. जबरदस्त षटकार. मोठे फटके मारण्यामध्ये ओळख आहे राकेशची आणि त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त इनिंग मैदानामध्ये साकारतोय. टीमचा कॅप्टन आहे. टीमला लीड करत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं. समोरून नेतृत्व करणारा हा खेळाडू आणि अगदी आता टीमसाठी नेतृत्व करत असताना अगदी एकटा लढतोय. त्याला साथ देखील आपण पाहतोय. समीर या फलंदाजाची लाभली आहे.
जबरदस्त इनिंग साकारत असताना मेगा फायनल मध्ये राकेशच्या बॅटमधून आज षटकार आलाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. ललित ज्याने कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता त्याच्यावरती आक्रमण केलंय. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये चेंडू आलेला नाही. अपील करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अंपायर सांगतात नॉट आउट. 18 धावा या धावफलकावरती येत. या षटकातील चेंडू आतापर्यंत बाकी 4-2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला चेंडू होती षटकार, त्यानंतर मात्र डॉट बॉल. ललित कालचा दिवस ज्यानं गाजवलाय गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक त्यानं मिळवली आहे. विकेट मेडन षटक त्यांनी टाकलंय. पुन्हा एकदा फुलटॉस परंतु हातात देऊन बसलाय. गलीमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये सोपा झेल देऊन बसलाय आणि इथून मात्र कॅप्टनला माघारी परतवलाय. राकेश इथून होईल आउट. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिला आदरा मिळतोय भडवल ब संघाला राकेशच्या स्वरूपामध्ये. जबरदस्त इनिंग साकारत होता परंतु अगदी मोठे फटके मारायचेच आहेत. धावसंख्येचा उच्चांक गाठायचाच आहे. त्या प्रयत्नामध्ये मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये अडकला आणि ललितनं त्याला परतवलाय. विकेट हॅट्रिक साठी अनंताजी कराळे साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बेकरे टीम साठी एक कॅश प्राइज असेल. ललितनं एक विकेट तर मिळवले. उमेश नवीन फलंदाज मैदानामध्ये. ऑन साईडला फटका खेळायचा होता. बॅक टू द बॉलर फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झालं. लगेच दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. वेगाने आले होते प्रशांत त्या ठिकाणी चेंडू पर्यंत परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावफलक आपण पाहायला गेलो तर 20 झाल्या. चेंडू या सत्रातील समाप्त झालेत. षटकातील 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका इथून अपेक्षा असेल टीमच्या कॅप्टनला आणि संघाला देखील. एखादा मोठा फटका आला तर चांगली टोटल उभारेल. त्या टोटलला सेव्ह करत असताना गोलंदाजाच्या डोक्यावरचं प्रेशर थोडंसं कमी होईल. हेच आता पाहत असेल बडवल ब संघ. लोअर फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय चेंडूला. मिड विकेट मधनं डीप मधनं क्षेत्ररक्षक आलाय. समीरनं थांबवलाय. शेवटचा चेंडू आहे त्याला स्ट्राईक हवी आहे. त्यांनी मात्र उमेशला थांबवलं. एकच धाव इथं मात्र कंप्लीट केली आहे. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जबरदस्त मॅच संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनलचा हा थरार अगदी डोळ्याची पारणं फेडणारी मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. ही मॅच शेवटपर्यंत जाईल यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये कारण की दोन्ही टीम सुपरस्टार टीम आहेत. सतत चर्चेमध्ये असलेल्या टीम एकमेकांच्या समूहामध्ये आता मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गावदेव चषक 2024च्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अंपायरकडे दाद मागितली जाते व्हाईट साठी. अंपायर सांगतात नाही आणि इथून मात्र आलाय निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू डॉट बॉल आला आणि 21 धावा धावफलकावरती. टार्गेट आता इथून असणार आहे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येचं. 12 चेंडू 22 धावसंख्येचं टार्गेट आहे. म्हणजे प्रति षटक तुम्हाला 11 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त मॅच. जबरदस्त मॅच. चला बेकरे टीम साठी आता पारितोषिक आलाय.
बॅटिंग करत असताना चौकार हॅट्रिक साठी 500 आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 आमचे सन्माननीय अनंताजी कराले साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावण्यात आलंय. विकेट हॅट्रिक साठी देखील त्यांनी पारितोषिक लावलं होतं, परंतु विकेट हॅट्रिक इथे संपादित झाली नाही. आता मात्र चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी हे पारितोषिक असेल. चला बेकरी टीम, आपली सलामीची जोडी मैदानामध्ये जाऊ द्या. टार्गेट आहे तुमच्यासमोर 22चं, प्रतिषटक 11च्या सरासरीनं तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 2 षटकांची ही मॅच आहे. मेगा फायनलचा हा थरार आपण अनुभवतोय. एकीकडे तुम्ही पाहताय भडवल ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये बेकरे, या 2 संघांदरम्यान कालचा दिवस ज्यानं गाजवला तो नवीन आणि त्याच्या साथीनं प्रशांत, ही जोडी मैदानामध्ये चालली आहे सलामीसाठी. नवीन अप्रतिम बॅटिंग केली होती. खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना नवीन सर्वांची मनं जिंकली होती. एक अनुभवी खेळाडू आहे, सातत्याने क्रिकेट आपल्या गावासाठी खेळत आलाय, बराच काळ क्रिकेटची सेवा केली आहे. त्याला माहिती आहे युवा टॅलेंटच्या समोर कशा प्रकारचा खेळ करायचा आहे. 40+ आहे आणि तो आता मैदानामध्ये अगदी कालचा दिवस जर पाहितला ना तर युवकांना लाजवेल अशी फटकेबाजी त्याची मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. आता देखील आपण पाहतोय सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला. पायाला थोडीशी दुखापत आहे, परंतु ती बाजूला सारून आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानामध्ये उतरलाय तो नवीन. आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय टीमचा कॅप्टन प्रशांत त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटच्या मॅच मध्ये जी प्रशांतची पारी राहिली होती, शेवटच्या मॅच मध्ये प्रशांतनी जे भीमसेनजी कराले साहेबांकडनं 2 चौकार किंवा 2 षटकार कोणत्याही फलंदाजानं मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. हे क्रिकेटरचं मनोबल वाढवण्यासाठी पारितोषिक लावलं जातं. हे पाठीराखे जे येतात ना ते आपल्या खेळाडूंचं मनोबल कशा प्रकारे वाढलं जाईल याच्याकडे त्यांचं जास्ती लक्ष असतं. अंपायर सिग्नल, मॅच ऑन. पहिला चेंडू जोरकास अपील करण्यात आली आहे. इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, चुकी झाली आहे. गरज होती का डायरेक्ट हिटची, हा देखील प्रश्न आता सर्वांना पडून राहिलाय. एक धाव आली आहे जिथे निर्धाव चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट अशासाठी देखील केली आहे की नवीनची विकेट ही महत्वपूर्ण विकेट आहे. ती जर का सस्त्यामध्ये मिळाली ना तर अर्ध काम झालंय असंच त्यांना देखील वाटतंय. त्याच्यामुळे डायरेक्ट हिट केली, 1 रन गेली, परंतु विकेट महत्वाची होती. 1 धाव आली आहे धाव फलकावरती. लेग बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय उमेश जबरदस्त गोलंदाजी साकारतोय. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय, त्याला अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढले समोरच्या दिशेनं. शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये 1च धाव मिळेल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला उमेश पाहायला मिळतोय. काय भन्नाट स्विंग त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये येतोय, कधी बाहेर काढतोय, स्विंग अँड मिस करतोय. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. भडवल बक संघाकडनं तो गोलंदाजी करतोय. जबरदस्त मॅच, मेगा फायनलची मॅच. ऑन साइडला चेंडू टर्न केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झपाट्यानं चेंडूवरती आले. फेकी देखील अचूक पाहायला मिळते. 1च धाव मिळेल. 1-1 धावेने आता पुढे सरकावं लागतंय. 22चं टार्गेट आहे, 22च्या टार्गेटला कंप्लीट करायचं आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडले, झेल, चुकी होणार नाहीये. हा अगदी मेगा फायनलची मॅच आहे. विकेट हवी आहे त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि इथे मात्र झेल पकडलाय. पहिला आदरा मिळतोय बेकरे टीमला. फलंदाज इथून बाद होतोय तो म्हणजे प्रशांत. भडवल टीम फायनल मॅच खेळते, त्यांच्यासाठी सागर कनोजे आणि अमर कनोजे आणि सूरज कनोजे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सोमेश्वर
हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे, बराच काल क्रिकेट हा देखील खेळलाय. तो आता आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. कट केलाय, इथे अकलीचा वापर केला होता परंतु क्षेत्ररक्षकांना आतमध्ये चेंडू, इथे मात्र आपल्याला वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. अगदी फंबल आणि फंबल पाहायला मिळालं. एक धाव इथं कंप्लीट झाली आहे. 2 धावेचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु कॉलिंग अगदी मी धावू की तू धावू असंच मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 4 धावा धाव फलकावरती. चेंडू या षटकातील आतापर्यंत समाप्त झाले ते 5. काय गोलंदाजी आहे, गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज इथून मात्र बाद झाला. या मॅच मधली सर्वात मोठी विकेट, गोल्डन विकेट नवीन इथून मात्र माघारी फिरतोय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर पर्यंत नवीनचं असणं फार गरजेचं होतं परंतु तो आता मेगा फायनल मध्ये थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि इथून मात्र लेग बी 4 च्या माध्यमातून तो बाद झालाय. दुसरा आद्रा मिळतोय बेकरे टीमला 4 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंमध्ये आता उर्वरित बनवायचे आहेत 18 धाबा. 6 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. चांगली मॅच. सहा चेंडू 18 धाब्यांची गरज. सोमेश्वर अजून मैदानावरती आहे, त्याच्या साथीनं आपण पाहतोय फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अंकुशकडे देखील ती क्षमता आहे, सोमेश्वरकडे देखील ती क्षमता आहे. इथून देखील मॅच फिनिश करू शकतात परंतु गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज पंकज. 6 चेंडू 18 ची गरज. मेगा फायनलची मॅच. राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये, टीमचा कॅप्टन बडवल ब संघाचा. अगदी यष्टनच्या मागून आता मात्र फील्डची सजावट करत असताना कमी गतीने टाकला होता, पिक करता आला नाहीये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. क्षेत्ररक्षकाला निवडले सोमेश्वरनं आणि सोपा झेल देऊन बसलाय. आणखीन एक विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. पंकजला मिळाली आहे पहिली विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते आपण पाहताय निखिल. 5 चेंडू 18 ची गरज आहे. मोठे फटके हवेत त्या शोधामध्ये आपण पाहतोय बेकरे संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच शोधामध्ये विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात. तू चल मैं आया अशीच परिस्थिती आता मैदानावरती चालू आहे. प्रशांत बाद झाला, त्यानंतर नवीन बाद झाला आता सोमेश्वर आणि त्याच्या जागेवरती आता गेलाय निखिल मध्ये देखील ती क्षमता आहे, मोठे फटके तो देखील मारू शकतो. भन्नाट वेगानं व्हेरिएशन करत असताना अगदी बाहेरच्या बाजूने अँगल क्रिएट करत असताना चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज पंकजच्या माध्यमातून. काय गोलंदाजी आहे बडवल टीमची. गोलंदाजानं समोरच्या टीमला अगदी बाकफूटवरती टाकण्याचं काम केलं. आणखीन एक दर्जेदार चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 3 चेंडू आतापर्यंत पंकज या गोलंदाजानं फेकलेत. त्याच्यामध्ये त्यानं धावा अद्यापही एकही खर्च केली नाही. 1 विकेट त्याने मिळवले. 2 चेंडू त्याने निर्धाव फेकलेत. मेगा फायनल. हा फटका चांगला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अगदी चिरत चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडं. हा येतोय चौकार. 18 ची गरज होती, हा चौकार आलाय. आता मात्र 14 ची गरज आहे परंतु चेंडू शिल्लक आहेत ते 2. पुढे सरसावून हा फटका खेचलाय. अगदी पाहायला गेलं तर डीप मध्ये हा फटका चाललाय. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचची औपचारिकता. मेगा फायनलची मॅच आहे. दोन्ही बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाली परंतु थोडीशी वरचढ आपल्याला पाहायला मिळाली ती बडवल ब संघ. जबरदस्त मॅच. हा देखील चांगला फटका आणि इथे मात्र आपण पाहताय चॅम्पियन ठरली आहे ती बडवल ब संघ. डीजे